हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आदर्शचा बड्डे. तर त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्या तर मी दिलेल्याच आहेत आणि त्यामुळे आज सगळं म्हणजे खूप काम असणार आहे, कारण की बड्डे सेलिब्रेशन छोट्यांचं असतं पण मोठ्यांना खूप काम असतं. तर असं आहे. तर बघू आजचा दिवस कसा जातोय. मला खूप स्वयंपाक पण बनवायचा आहे, तर आम्ही घरी बनवणार आहे आणि सगळेजण मिळून बनवणार आहे. तर ते तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आदू आता सकाळ सकाळ तयार होऊन चाललेला आहे ट्युशनला वगैरे. तर त्याला ओवळायचं वगैरे आहे, तर मी तुम्हाला दाखवते. चला. तर सकाळची वेळ होती आणि तो चालला होता ट्युशनला. तर सगळं आवरून झालं आणि मी नंतर त्याला आहे ना ओवळायला घेतलं. तर सकाळ जेव्हा बड्डे असतो ना मुलांचा, तेव्हा सकाळी ओवळलं ना खूप छान वाटतं आणि त्याला पण छान वाटत असेल, कारण त्याचा बड्डे आहे म्हणून. लहान मुलांना खरंच खूप आनंद होतो. त्यांनी ना सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड वगैरे बनवलेले होते, स्वतःच्या हाताने लिहिलं होतं आणि प्रत्येकाला घरी देऊन आला होता तो संध्याकाळीच बनवून. तर खूप छान वाटत होतं. म्हणजे त्यांना किती पण हे झालं ना, तर बड्डेचा खूपच आनंद असतो लहान मुलांना. आणि तेच वय असतं की म्हणजे आनंद घेण्याचं, कारण की मोठे झाले तर एवढं नसतं बड्डेचं वगैरे. पण लहानपणी खूप हौस असते मुलांना की माझा बड्डे करायचा, फ्रेंडला वगैरे बोलवायचं म्हणून वगैरे. नंतर देवाच्या पाया वगैरे पडायला लावलं, नंतर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला लावला. तर माझे सासू सासरे पण आलेले होते, तर त्यांच्या पण पाया पडायला लावलं होतं मी. तर तो चालला होता पाया वगैरे पडायला. तर लाजत होतं जरा, कारण की जास्त सवय नाही आहे त्याच्यामुळे. तर बड्डे आहे तर तो माझा ऐकत होता, सांगल तो. कारण मी त्याला सांगितलं होतं बड्डे दिवशी माझं ऐकायचं, म्हणजे मी सगळं तुला करेल म्हणून. तर बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत होतं. नंतर तो माझ्या पण पाया पडायला आला. तर त्याचे पप्पा सकाळीच गेले होते, तो उठायच्या आधी ऑफिसला, त्याच्यामुळे त्याच्या काही त्यांच्या पाया नाही पडणं झालं. तर तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत होतं मला पण. तर इथे बघा, छोलेची भाजी वगैरे करायची, त्याच्यामुळे हे शिजवून घेतले आणि बाकीचं इकडे कुकर वगैरे लावले. आणि बाकीचं म्हणजे जे माझे सासू सासरे ते पण तिकडं थोडंसं तयारी करतायत. तर आमचं इथे असं चालू आहे स्वयंपाकाचं. चल बाय कर. बाय बाय दू. तर इथे आम्ही जे आहे तिरंगा लावून डेकोरेशन करत होतो, कारण त्याचा बड्डे ऑगस्टमध्ये असतो आणि हा व्हिडिओ माझा अपलोड करायचा राहिला होता, त्याच्यामुळे मी आत्ता करत आहे. आणि खूप छान असं छोटंसं डेकोरेशन आम्ही करत होतो, तर तुम्हाला तेच दाखवत आहे मी. तर इथे चाललं होतं आमचं, खूप घाई होती, कारण की बड्डेला म्हणजे 8-8:30 वाजता बड्डे होता आणि आम्ही 7 वाजता लागलो होतो डेकोरेशन करायला, कारण सगळा स्वयंपाक वगैरे इथे करून ठेवलेला तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथे आदर्शला जो आहे त्याच्या आवडीचा म्हणजे केक वगैरे आणलेला होता, स्पायडरमॅनचा वगैरे. आणि इथे बघा, आदर्श तयार होऊन बसलेला, सगळे त्याचे फ्रेंड वगैरे आले होते. खूप गर्दी झाली होती आमच्या घरात आणि जे फोटोग्राफर आहेत ते आमचे पाहुणेच आहेत. तर ते अचानकच आले होते आणि मग नंतर इथे फोटो वगैरे काढायचं चालू होतं. तर खूप छान वाटत होतं. आदर्शच्या बड्डेला ते आले होते कॅमेरा घेऊन. त्यांना असंच बोलवलेलं, आम्हाला माहीत नव्हतं की त्यांचं शॉप वगैरे आहे म्हणून. तर छान वाटलं आणि आदर्श पण खूप खुश होता. तुम्ही बघू शकता किती मुलं आलेले आहेत आणि इथे आमचं हसी मजाक चालूच होतं. आणि नंतर मी इथे ओवळून वगैरे घेणार होते. खूप गोंधळ चालू होता, त्याच्यामुळे मी जास्त आवाज नाही दाखवते. आणि त्यांनी ना टी व्हीला त्याच्या नावाचं जे आहे बर्थडे सॉन्ग वगैरे पण लावलेलं होतं. तर असं सगळं चालू होतं. माझे 3 डोळे आहेत, एक इकडे आहे, 2 इकडे आहे. दिवा विकतो, दिवा नको, हे नको नको. श्रेया बंद कर. कॅमेरा नाही इकडे. अण्णा अण्णा दीदी इकडे बघ, ओळायचं.
सुपारीने 2 वेळा खाली वाकून असं कमरात वाक कमरात आहे बघ. शांबसा तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि श्रेया त्याच्या गालाला केक लावते म्हणून त्या दोघांचं तिथेच भांडण चालू झालं होतं थोडं. परत आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले, फॅमिली फोटो, आणि नंतर असा छान असा बर्थडे सेलिब्रेट झाला. आणि नंतर आता जेवणाची वेळ झाली होती, तर जेवण वगैरे न्यायचं होतं. तर आम्ही ह्यावेळेस ना रिफ्युजेरियामध्ये जेवण वगैरे ठेवलं होतं. तर इथे बघा सगळेजण बसलेले आहेत.
तर जेवणासाठी एक एक म्हणजे अगोदर माणसं वगैरे जेवण करून गेली आणि नंतर इथे सगळ्या लेडीज बसल्या होत्या आणि जे राहिलेले आहेत ना ते लास्टला बसले होते आणि ते ह्यांचं हसी मजाक चालू होतं. खूप छान वाटत होतं. सगळेजण एकत्र येऊन बड्डेला वगैरे सेलिब्रेट करतात आणि आणि इथे सगळ्या लेडीज बसलेल्या होत्या. तर जेवणाचा मेनू होता म्हणजे छोलेची भाजी, चपाती आणि भात, पापड असं होतं आणि जिलेबी. तर हे सगळे आम्ही लास्ट बसलेलो होतो जेवणासाठी. मी पण बसलेले होते. जे सगळे लास्ट राहिले होते ना ते सगळे इथे बसलेले होते. तर आम्ही सगळ्यांना जेवण वाढून नंतर बसलेलो होतो. तर इथे छान असं जेवण आमचं चाललेलं होतं सगळ्यांच्या लास्ट. पण छान वाटत होतं आणि असं काही कार्यक्रम असला की खरंच सगळं करून सुद्धा थकवा येत नाही, कारण चांगलं वाटतं. आणि नंतर इथे बघा आदर्शनी किती सारा पसारा मांडून ठेवलेला, तर त्याला लगेच गिफ्ट खोलायची खूप गडबड असते. तर इथे त्याचं चाललं होतं गिफ्ट खोलायचं. तर सगळे गिफ्ट त्याने मांडून ठेवले होते आणि असं चाललेलं त्याचं. तर इथे आजोबा आणि नातू बसलेले मस्त गिफ्ट खोलत म्हणजे आदर्श खोलत होता आणि इथे तात्या पण बघत बसलेले म्हणजे गिफ्ट त्याचे आणि गप्पा मारत वगैरे सगळेजण बाजूला बसले होते. आदर्श बघा एक एक करून सगळा पसारा करून ठेवत होता. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.